टाईम पण कमी लागतो आणि हे कॉस्टली नाही आहे ही ट्रीटमेंट. परभणीवरून आहात आणि परभणीचं जे समर्थ IVFची फ्रँचायझी आहे ती तुम्ही स्वतः हँडल करत आहात. सगळ्यात मोठी अडचण आहे की सोशल अवेअरनेस कमी आहे. पेशंट्सला हे माहिती नसतं की इन्फर्टिलिटी एक सुपर स्पेशलायझेशन आहे. MBBS नंतर आम्ही DGO करतो. DGO म्हणजे आम्ही गायनेकोलॉजी आणि ऑब्स्टेट्रिशियनमध्ये स्पेशलायझेशन करतो आणि त्याच्या पुढे इन्फर्टिलिटीमध्ये आम्ही सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यामुळे कोणाकडे जायचं हे पहिल्यांदा पेशंटला समजत नाही, त्यामुळे त्यांचा वेळ जातो. ऑडियन्सला किंवा तुमच्या भागातल्या लोकांना सांगा की कोणत्या वेळेमध्ये तुम्ही कुठे गेलं पाहिजे. असे पेशंट माझ्याकडे खूप येतात की त्यांच्या लग्नाला 6 महिनेही झालेले नाही आहेत, त्यांनी नॅचरली ट्राय पण केलेलं नसतं. ट्रीटमेंट घेतल्याशिवाय मुलंच होत नाही. पुरुषांमध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, पुरुषांना ट्रीटमेंटची गरज नाही. तरी असं गैरसमज करून दिलेले असतात की आपण मुलगा करू शकतो. आमची इच्छा आहे मुलगा आहे तर मुलगाच होऊ शकतो, हे फार गैरसमज आहे. बऱ्याचदा पेशंट खूप वर्षानंतर खूप ट्रीटमेंट घेऊन थकून आलेले असतात. समर्थ IVF कडे पाठवलं होतं. अच्छा. आणि फर्स्ट IVF सायकलमध्ये ती कन्सिव्ह झाली. अरे त्यानंतर जेव्हा पण ती मला भेटते, ती तिच्या बाळाला सांगते की ह्या तुझी आई आहेत. ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे माझ्या पूर्ण करिअरमध्ये. आपल्याला फ्रँचायझी आहोत आपण, तर आपल्याला इझी गोईंग टू त्या गोष्टी मिळतात आणि आपण लवकर अपडेट होतो. त्याचा फायदा पेशंट्सला होतो आणि टीमवर्क असल्यानंतर कोणीच परिपूर्ण नाही आहे किंवा मलाच सगळं येतं असं कोणी नाही म्हणू शकत. त्यामुळे जर आपल्यावर कोणी सिनियर असतील आणि एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अडचण येत असेल तर ती एक छान गोष्ट आहे. आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतो आणि त्याचा फायदा डायरेक्टली पेशंटलाच होणार आहे. आपलं आउटकम चांगलं येणार आहे यामधून, म्हणून ते छान आहे. कपल्ससाठी जर एक लाईन तुम्हाला सांगायची असेल तर बी पॉझिटिव्ह.